सज्जन हो, नमस्कार. प्रभू रामचंद्रांचं गुणावलोकन जेवढं करावं तेवढं थोडंच आहे. रामापासून आमची सुरुवात आहे आणि रामामध्येच आमचा विलय आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या प्रत्येक गुणांचं आपण जर स्मरण केलं, चिंतन केलं आणि ते गुण माझ्या या प्रत्येक अवयवात अवतीर्ण झाले तर मीच नाही का राम होणार. शेवटी या देहाची माती होताना तिचे काही कण अयोध्येत पडू देत आणि आमचा हा जो नश्वर देह आहे, ज्याचा आम्ही खूप अभिमान बाळगतो, त्याला विश्रांती स्थान म्हणून तरी त्या रामाच्या पायी मिळू दे. रामरक्षेमध्ये करौ सीतापती पातू आणि पुढचा भाग आहे हृदयम जामदग्निजित. या शरीरामध्ये सगळेच अवयव महत्त्वाचे आहेत. कुठलीच गोष्ट या शरीरात अशी नको असलेली भगवंतानी टाकलेली नाही आहे. प्रत्येकच गोष्टीला निश्चित महत्त्व आहे. पण एखाद्या माणसाचा पायाचा अंगठाच नाहीये, एखादं बोटच नाहीये, हाताचंच एखादं बोट नाहीये, चालू शकतं, चालून जातं. एखादा डोळाच नाहीये. आंधळे सुद्धा जगतातच की, बहिरे मुके सगळे जगतातच की. म्हणजे हे अवयव जे आहेत हे नसले तरी सुद्धा तुम्ही जगू शकता. पण आत्ता ज्याचं आपण वर्णन करणार आहे, बघणार आहे, तो अवयव म्हणजे हृदय आहे. हृदयच नाही असं होईल का? आणि हृदयाने जर काम करणं बंद केलं तर चालेल का हो? म्हणून या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हे हृदय आहे. आणि ते राम हृदय व्हावं यासाठी इथे रामरक्षेत म्हणलंय हृदयम जामदग्न्यजित. जामदग्न्य म्हणजे कोण? भगवान परशुराम. आणि परशुरामानं ज्यांनी जिंकलं, युद्ध करून नाही, प्रेमाने जिंकलं. वस्तुतः हे कार्मुक म्हणजे धनुष्य याचा भंग झाल्यानंतर त्याचा नाद सगळीकडं पसरलेला होता. जशी एखादी खूप मोठी घंटा असते ना, आहेत काही काही ठिकाणी, ज्या नाशिकला म्हणतात ती नारोशंकरची घंटा, किंवा आपल्या या आमच्या साताऱ्याच्या जवळ मेणवलीला एक खूप मोठी घंटा आहे की जी वाजवल्यानंतर तिचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू जातो. पण अशी घंटा वाजणं हे सगळं वेगळं आहे. इथे असं म्हटलेलं आहे हृदयम जामदग्न्यजित. परशुरामांचा पराक्रमच भव्य आहे, दिव्य आहे.
म्हणजे भगवंतानी जे काही अवतार घेतलेले आहेत, 10 अवतार, त्याच्यामध्ये मनुष्य रूपाने झालेला वामनानंतरचा हा अवतार म्हणजे परशुराम आहे. परशुरामाचं वर्णन असं केलेलं आहे, अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतस्तशरं धनुः इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि. माझ्या मुखामध्ये 4ही वेद निवास करतायत आणि माझ्या पाठीला बाणांनी भरलेला भाता आहे, माझ्या हातात परशु आहे. माझ्या वाटेला जाल न तर शाप देऊन मारेन, नाहीतर बाणांनी मारेन नक्की. असे हे परशुराम. आज आम्हाला त्यांचं विस्मरण झालंय, त्यामुळेच आमची ही अशी दशा आहे. कुणीही उठावं आणि आम्हाला धोपटावं, अशी परिस्थिती आहे. पण परशुरामाला जर हृदयात साठवलं ना, आणि अशा परशुरामाला ज्यांनी जिंकलंय अशा प्रभू रामचंद्रानं जर हृदयात साठवलं, तर हे हृदय किती विशाल होईल, केवढं मोठं होईल. परशुराम म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाहीये. ज्या वेळेला या धनुष्याचा भंग झाल्यानंतर महेंद्र पर्वतावरून परशुराम धावत आले आणि त्यांनी ज्या वेळेला विचारलं, अरे कोणी या धनुष्याचा भंग केलाय, कोणी हे शिवधनुष्य मोडलंय, आणि त्यावेळेला लक्ष्मणाने खूप गंमत केली आहे, परशुरामांची चेष्टा सुद्धा केली आहे की त्यांचा पारा अधिक चढावा, त्यांचा क्रोध अनावर व्हावा. यासाठी लक्ष्मणाने ही योजना केली आणि शेवटी प्रभू रामचंद्रांनी धनुष्याला बाण लावला आणि त्यांनी भगवान विष्णूंचं दर्शन परशुरामांना दिलेलं आहे. आणि ते दर्शन पाहता पाहता परशुरामांचं भान हरपून गेलंय आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना वंदन केले. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हटले, आपण ब्राह्मण आहात आणि मी क्षत्रिय आहे. आपण मला वंदनीय आहात, मी आपणाला वंदन करतो. पण रामाचं अशी प्रतिज्ञा आहे की त्यांनी जर धनुष्याला बाण लावला तर तो कुठेतरी सोडला पाहिजे. मला सांगा, कुठे सोडू हा बाण? आणि त्यावेळेला परशुराम म्हटलेत, माझा अहंकार आहे, माझा क्रोध आहे, माझ्या ह्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या मुक्ती मार्गात अडथळा ठरू लागले आहेत. रामा, तुला बाण सोडायचे तो त्याच्यावर सोड. आणि त्यावेळपासून परशुरामांचा क्रोध गेला आणि तिथे करुणा आली. त्यांच्या ठिकाणी प्रेम आलं, वात्सल्य आलं. असे परशुराम हृदयम जामदग्न्यजित, प्रेमाने आणि आपल्या सात्विक दर्शनाने ज्यांनी परशुरामांना जिंकलेलं आहे, असे प्रभू रामचंद्र माझ्या हृदयाच्या ठिकाणी येऊन थांबू देत. किती सुंदर कल्पना आहे. रामरक्षा याकरता म्हणायची. कुणाला हृदयविकार असेल, काही प्रॉब्लेम असतील, तर फक्त हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, हृदयम जामदग्न्यजित, हृदयम जामदग्न्यजित. किती वेळा म्हणाल? सकाळी 13 वेळा म्हणा, दुपारी 13 वेळा म्हणा, संध्याकाळी 13 वेळा म्हणा. हृदयम जामदग्न्यजित,
हृदयं जामदग्निजित. पुढल्या भागात मध्यम पातु खरध्वंसी याचा विचार करूया. धन्यवाद. नमस्कार.